सांगलीत अवतरली तडकडताई भूताची आई. सांगलीत आजपासून तडकडताईच्या भावई उत्सवाला सुरुवात. तडकडताई भूताची आई म्हणत सांगलीत आजपासून तडकडताईच्या भावई उत्सवाला सुरुवात झाली. कुंभारखिंडीतील कुंभार कुटुंबाकडून या तडकडताईच्या खेळाची परंपरा कायम आहे. आज दिवा लावून लग्न सोहळा पार पडल्यानंतर तडकडताई सांगली तर विविध ठिकाणी फिरते. या दरम्यान ती आपल्या हातात असणाऱ्या सुपानं अनेकांना मारते. मात्र हा मार आणि प्रसाद आशीर्वाद समजून सर्व आबालवृद्ध आनंदाने स्वीकार करतात. तडकडताई लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांची लाडकी असते. मात्र तरी लहान मुलं तिला खूप घाबरतात. आजपासून तडकडताईचा हा भावई उत्सव सांगलीत सुरू झालेला आहे. दररोज सांगलीतील विविध भागांमध्ये भुताचा मुखवटा आणि काळी साडी परिधान करत सूप हातात घेणारी तडकडताई सगळ्यांचा पाठलाग करून सुपाचा आशीर्वाद देणार आहे. माझं नाव पार्वती कुंभार. आज सालाबंदप्रमाणे पिढी चालत आलेली आमची तडकडताई जोगणीचा उत्सव आज आम्ही साजरा करत आहे. सकाळी आम्ही आमची चंडेश्वरी देवी आहे इथं, तिथं जाऊन दिवा काढला. दिवा ओला निघालाय. सुख समाधान पाऊस काय व्यवस्थित आहे. आणि आता आम्ही आमच्या घरी लग्न लावले. त्यांचा सोहळा आटपलाय. आता आम्ही एकाच्या देवळात जातोय लग्न लावायला. तिथून झाले की पाटलाच्या वाड्यात लग्न लावून आम्ही घरी येतो. हा सोहळा उद्या अमावस्या दिवशी अष्टाला मोठा उत्सव असतो. परवा बुधवारी चोरउड्या आहे. गुरुवारपासून आमची फेरी 15 दिवस असते. थोडक्यात सांगा काय परंपरा आहे? ही परंपरा म्हणजे देव दानवतांच्या युद्धाच्या वेळी दैव लोकांना त्रास देत होतो म्हणजे ते अवतार घेतले देवीनं. चंडेश्वरी देवीनं सुपाचा अवतार म्हणून सर्व शांत सुख समाधान देण्यासाठी हा अवतार घेतला. गल्लोगल्ली सुख शांतीसाठी फिरते. भूताच्या तडकडताई भूताच्या नाकात कवडी बाजार कवडी असं म्हणतात. म्हणजे ते नाकात कवडी आहे. त्या कवडीमुळे ते म्हणतात भूताची आई म्हणजे सगळ्यांचं संरक्षण करते. कुठल्याही गोष्टीला कुठल्याही मागं हे करता सगळं सौराचं सुख समाधान शांती देते. हल्लीच्या याला मुलांना मोबाईल जास्त बघू नये, शाळा शिकावं, आई वडिलांचं ऐकावं असं तिला संवार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.